सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। आज आपण थंबनेलला तर तुम्ही बघितलं असेल, 4 लोगो जे आपले गणेश मंडळ आहे। आता इथून पुढे आता पूर्ण आपले व्हिडिओ जे आहेत ते गणपती बाप्पावरती येणार आहेत जास्त करून। त्यासाठी आपण मार्केट मधला ट्रेंडिंग विषय आणलेला आहे, गणपती मंडळाचे लोगो। 4 लोगोच्या 4 तुम्हाला पीएचडी फाईल मिळणार आहेत पूर्णपणे फ्री। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा, एक स्टेप मध्ये पासवर्ड असेल, पासवर्ड बघायचा आणि ड्राईव्हची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। तिथून ते लिंक डाउनलोड करून त्याला फाईलला एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही तुमच्या मंडळासाठी, क्लायंट वर्कसाठी, सोशल मीडियासाठी, सर्व याच्यासाठी तुम्ही लोगो डिझाईन करू शकता। आपण 4 लोगोचे 4 पीएचडी फाईल दिलेले आहेत, बघून घ्या। 1 2 3 आणि 4। आता तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो की हे 4 लोगो मी कसे डिझाईन केलेले। हे आपली फर्स्ट पीएचडी असणार आहे। आपण एक पिंटरेस्ट वरून असं वॉटर कलर मध्ये थोडं बॅकग्राऊंड घेतलेलं, मी ओपन करतो। हे असं वॉटर कलर फ्लावर टाइप मध्ये आपण ऍबस्ट्रॅक्ट फ्लावर टाइप मध्ये बॅकग्राऊंड घेतलेलं होतं। त्याला आपण एक ग्रेडियंट फिल मारलेला आहे ऑरेंज कलरचा, ग्रेडियंट मॅप। इथं जे ऍडजस्टमेंट टूल आहे ना, त्याच्यावरती क्लिक केलं तर खालून 2 नंबरलाच तुम्हाला ग्रेडियंट मॅप भेटून जाईल। तिथे तुम्हाला ते ग्रेडियंट मॅप मध्ये आपल्याकडे जे ग्रेडियंट असतील ते भेटून जातील। आणि ग्रेडियंट तुम्हाला पाहिजे असतील तर आपण त्यावर पण एक नेक्स्ट ट्युटोरियल करूया, त्यामध्ये सर्व टाइपचे ग्रेडियंट फ्री कुठून डाउनलोड करायचे ते सांगूया। त्यानंतर आपण पिंटरेस्ट वरूनच एक लाईट मधलं थोडं बॅकग्राऊंड घेतलेलं होतं, त्याला ब्लॅक अँड व्हाईट केलंय आणि त्याचा ब्लेंड मोड जो आहे तो ओव्हरले केलेला आहे। आणि जे बॅकग्राऊंड आपण खाली घेतलेलं होतं ऍबस्ट्रॅक्ट फ्लावर मधलं, तेच आपण वरती घेतलेलं आहे आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे। ब्लॅक अँड व्हाईट करून त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे थोडं डार्कनेस ऍड होण्यासाठी। नंतर एक आपण लेन्स ऍड केलेली आहे, ते सर्कल टाइप मध्ये होऊ शकता। आणि त्याचा ब्लेंड मोड आपण कलर डॉस केलेला आहे। नंतर आपण गणपती बाप्पाची एकदम टॉप HD 4K क्वालिटी मधली मूर्ती घेतलेली आहे, होऊ शकता। हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट भेटेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही कुठं पण हे यूज करू शकता। इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टचं बघू शकता एक ऑप्शन आहे, तिथून तुम्ही तिचे इफेक्ट जे मारलेले आहेत मी ते सर्व चेंज करू शकता। पूर्ण 4K क्वालिटी मध्ये आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे शेप, हे ऑफ करूया। आपण पहिले जो मेन शेप आहे तो घेणार आहोत, होऊ शकता। हा शेप, हा असा शेप होता, मी त्याला ग्रेडियंट आणि स्ट्रोक मारल्या आणि असा केलाय। रेड कलरचा ग्रेडियंट मारलाय, थोडा व्हाईट कलरचा स्ट्रोक मारलाय। त्यानंतर खालती पण एक शेप घेतलेला आहे, त्याला पण ग्रेडियंट फक्त थोडा ऑरेंज मधला मारलेला आहे, तो लाल कलरचा शेप होता। त्याला पण व्हाईट कलरचा स्ट्रोक मारला आणि नंतर त्याच्या खालतून एक लेअर, न्यू लेअर घेऊन शेप घेतलेला आहे, त्याला रेड कलरचा ग्रेडियंट मारलेला आहे। त्याच्या खाली आपण डिझाईन एलिमेंट PNG ऍड केले आहे। आणि त्यानंतर थोडं वरती नाव मध्ये स्पेस होता, तर त्यासाठी आपण ते पूर्ण झाल्यावरती बघूया। नाव घेतलेलं आहे विघ्नेश्वर, आणि इथं स्पेस वाटत होता तर या साईडने आणि या साईडने हे PNG ऍड केलेलं आहे। आणि इथं हे स्टार PNG डिझाईन एलिमेंट, पिंटरेस्टला डिझाईन एलिमेंट टाकले तुम्ही ते भेटून जातील तुम्हाला, हे ऍड केलेलं आहे। नंतर मंडळाचं नाव आणि खाली जे गाव आहे त्याचं नाव, आणि नंतर लोक झाली एक PHD। आता हे केली आहे दुसरी, याची डिझाईन आहे, हे पण एक्सप्लेन करूया आपण। इथं एक ग्रेडियंट फिल घेतलेला आहे रेड कलरचा, बघू शकता। रेड कलरचा ग्रेडियंट घेतलेला आहे, त्यानंतर त्याला मारलेला आहे नॉइस कसा मारायचा सांगतो तुम्हाला। इथं न्यू लेअर घ्यायची, एडिट, फिल, इथं 50% ग्रे फिलअप करायचं, फिल्टर, नॉइस, ऍड नॉइस, आणि या नॉइसला आपण थोडं सॉफ्ट करायचं, स्टायलिश आणि इम्बॉस, तो झालाय सॉफ्ट, त्याला टाकायचं ओव्हरलेला, झाला तुमचा नॉइस ऍड। त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे, थोडं ऍबस्ट्रॅक्ट फ्लावर टाइप मध्येच आहे, पण त्याचं आपण ओव्हरले केलेला आहे आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईट केलं आहे। हे ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड होतं, आपण त्याला ओव्हरले केलेलं आहे। त्यानंतर आपण जरा जे वेडिंग मध्ये पण यूज करतो आपण पॅटर्न वगैरे, नंतर फ्लावर पॅटर्न, ऍबस्ट्रॅक्ट पॅटर्न, ते यूज केलेलं आहे आणि त्याला थोडं हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। त्यानंतर एक ग्रेडियंट घेतले, एक शेप घेतलेला आहे, त्याला ग्रेडियंट मारलेला आहे, ते कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला आहे, त्याला
गोल्डन टेक्स्चर मारलेला आहे आणि त्याला एक्सपोजर मारलेला आहे. त्याच्यावरती आपण परत एक शेप घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला फक्त ते फिल जे ग्रेडियंटचे जे टेक्स्चर मारलेलं आहे ते टेक्स्चर फक्त आपल्याला बॉर्डर मध्ये दिसलं पाहिजे. त्यासाठी नंतर आपण जे बॅकग्राऊंड पूर्ण मर्ज केलेलं आहे आणि त्याच्या मधोमध ते ऍड केलेलं आहे पूर्ण. नंतर एक शेप घेतलेला आहे, त्याला वरती आपण एक लेन्स आणि गणपती बाप्पाची मूर्ती, विघ्नेश्वर नाव, त्याला टेक्स्टला हे मारलेलं आहे आणि टेक्स्टला काही इफेक्ट मारलेले आहे. तुम्ही सर्व कॉपी करून तुमच्या दुसऱ्या याच्यामध्ये फॉन्ट वगैरे चेंज करून दुसऱ्या डिझाईन मध्ये ऍड करू शकता. टेक्स्चर वगैरे पूर्ण फाईल एडिटेबल आहे. मंडळांना इन्फिनिटी 16 नंबरचा फॉन्ट आहे हा आणि माटरगाव हे गावाचं नाव. नंतर जे थोडे स्टार ऍड केलेले आहे इकडून आणि तिकडून, नंतर लोगो ऍड केलेला आहे. त्यानंतर आहे हे 3 नंबरचे. हे सर्व टॉप हे खूप जणांना आवडले आणि खूप जणांची डिमांड होती बा यावरती आपल्याला PSD फाईल ट्युटोरियल पाहिजे, तर त्यासाठी आपण ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण बॅकग्राऊंड मध्ये काही जास्त केलेलं नाही. एक सॉलिड कलर घेतलेला आहे, पिंक मध्ये थोडा लाईट मध्ये. त्यानंतर एक ब्रश घेतलेला आपण सॉफ्ट राऊंड वाला आणि त्याला व्हाईट कलर मध्ये फक्त मधोमध मारून त्याचा प्लेन म्हणून ओव्हरले केलेला आहे. एक शेप घेतलेला आहे सर्कल टाइप मध्ये, त्याला रेड कलरचा ग्रेडियंट मारलेला आहे. त्यानंतर थोडं डेकोरेशन टाइप मध्ये बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्याच्यानंतर पण एक व्हाईट कलरचा स्पॉट मारून त्याला ओव्हरलेला टाकलाय. साईडला तोरण घेतलेलं आहे. हे तोरण आपण पूर्ण डिझाईन झाल्यानंतर घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडं हे फॉन्टच आहेत, स्पेस रिकामा होता तर त्यामुळे मी ते ऍड केलेलं आहे. पण हे वरतून घेऊया नावापासून, नंतर आपण हे ऍड करूया. चिंतामणी मित्रमंडळ, त्याच्यावरती आपण हा शेप घेतलेला आहे साताऱ्याचा चिंतामणी. त्याला हा शेप याला ग्रेडियंट मारले, सर्व याला ग्रेडियंट मारले. नंतर आपल्या बाप्पाची मूर्ती, मंडळा आर्ट ऍड केलेला आहे. त्याच्या खाली आपण हे केलेलं होतं, शेप केलेला ऍड होता सर्कल एकदम. आणि थोडं इथून जे सनई वगैरे असतात इन्व्हिटेशन मध्ये असतात, काही वेडिंग मध्ये इतर जागा खाली होती त्यामुळे आपण ते टाकले आहे. नंतर जे मंडळ आहे त्यांचा ऍड्रेस टाकलेला आहे. नंतर आपला लोगो आणि हे थोडे डिझाईन एलिमेंट PNG ऍड केले आहे Pinterest वरून. ती घेऊन सर्व मटेरियल मी Pinterest वरून घेतोय आणि हा एक लोगो केलेला आहे डिझाईन. तर हा बघूया आपण. यामध्ये काहीच केलेलं नाही. तिथं जसा पिंक घेतलेला होता कलर तसा इथं थोडा नेव्ही ब्लू मध्ये घेतलेला, लाईट मध्येच घेतलेला आहे फक्त कलर. इथं पण स्पॉट मारलेला आणि एक शेप घेतलेला होता Pinterest वरून. शेप मी सांगतो काय सर्च मारा, क्रोम ओपन करतो. इथं गुगलला पण तुम्ही टाकले चालतं, ट्रॅडिशनल शेप बघू शकता. हे शेप आले, यामधला कोणता पण घेऊ शकता तुम्ही. त्याला ग्रेडियंट मारलेला आहे, त्यामध्ये थोडे बॅकग्राऊंड मिक्स केलेलं आहे. हे मोशन ब्लर बॅकग्राऊंड केलेलं आहे, थोडं लाईट मध्ये केलेलं आहे एक, आणि हे थोडं ऍबस्ट्रॅक्ट मध्ये केलेलं आहे. आणि त्याला होऊ शकता ब्राईटनेस मारलेला आहे थोडा. नंतर गणपती बाप्पाची एकदम क्वालिटी मूर्ती. यामध्ये तुम्हाला 2 PNG भेटतील, हे पण तुम्ही यूज करू शकता. मी राहू देत होती PSD फाईल मध्ये. त्यानंतर आपण टेक्स्ट स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे आणि त्याला क्लिप केलेला हा शेप पूर्ण कॉपी करून. नंतर श्री चिंतामणी प्रतिष्ठान नाव, त्याला टेक्स्चर आणि खाली इनर रो आणि इनर शॅडो मारलेला आहे. नंतर मंडळाचा ऍड्रेस, थोडे डिझाईन एलिमेंट PNG. अशा प्रकारचे आपण हे 4 लोगो केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे की आता आजपासून आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे युट्यूबला. युट्यूब चॅनल आपलं मी तुम्हाला दाखवून देतोय. आता युट्यूब चॅनल जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युट्यूबवरतीच व्हिडिओ बघत असेल तर मी परत तुम्हाला इंस्टाग्रामची माझी आयडी दाखवून देतो. इंस्टाग्रामला आपण एक इंस्टाग्रामला सिरीज ऍड केलेली आहे, बघू शकता. ही आयडी आहे, त्यामध्ये मी फ्री PSD चे व्हिडिओ टाकत असतोय रोज. पण आज संध्याकाळी या डिझाईनची PSD फाईल येईल आणि इथून रोज संध्याकाळी 8 वाजता 30 PSD आपण चॅलेंज घेतलेला आहे. ते 30 एडिटेबल फुल एडिटेबल PSD तुम्हाला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असा तुमचा सपोर्ट राहू द्या. लवकरच आपले 2K फॉलोअर्स व्हायला पाहिजे. आपले 100 पोस्टमध्ये 1280 फॉलोअर झालेले आहेत. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. पण इथून पुढे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येतील. चला आजसाठी आपण इथंच थांबूया.
त्या तुम्हाला 4 लोगोच्या पीएचडी दिलेल्या आहे, यूज करा, क्लायंटवर करा. स्वतः सोशल मीडियावर फक्त एक काम करा, हे जे लोगो आहेत ना मी दिलेले, मंडळाचे नाव चेंज करून तुम्ही तुमच्या सोशल मीडियाला पोस्ट करा. सेम टू सेम नाव नका टाकू, कारण त्यामुळे कसं मंडळ मला म्हणतंय. ओके, धन्यवाद.